गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा आजपासून श्रावण चालू झालेला आहे आणि आजचा वार आहे गुरुवार। म्हणजे श्रावणाची सुरुवात जर गुरुवारी जर होत असेल ना तर दत्त गुरु भक्तांची पर्वणी चाललेली आहे ना, खूप आनंदित झालेले आहेत। पूर्ण हे जग आहे ना ते दत्तमय झालेलं आहे, हे दत्त तत्व जागृत झालेलं आहे आणि श्रावणाच्या शेवटपर्यंत सुद्धा हे दत्त तत्व राहणार आहे। म्हणून या दिवसामध्ये जेवढं आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येईल ना तेवढं आपल्याला करायचं आहे। कारण दत्तगुरू आहेत ना, बघा शिव कोणाचे अवतार आहेत बरं? दत्तगुरूंमधील एक अंश आहेत ना। मग जर पूर्ण ब्रह्मांडाला दत्तगुरूंनी सामावलेला आहे ना, तर आपण त्यांचीच भक्ती केली तर आपल्याला सर्व फळ मिळणार आहे। म्हणून आपल्या जीवनामधील आहे ना, जसा सोमवार बुधवार मंगळवार सर्वच वार महत्त्वाचे असतात ना, तसं आपले जीवनसुद्धा आहे। जर पहा आता सामान्य माणूस काय विचार करतो बरं? दरवेळेला तो वार पाहत नाही, काही पाहत नाही, मांसाहार खातो। पण जेव्हा श्रावण आला ना की लगेच तो सर्व सोडून देतो। 1 महिना अतिशय शांत राहतो, त्याचं जीवन अतिशय सात्विक होतं। मग तुम्ही विचार करा, जर तुम्ही 1 महिन्यामध्ये एवढे सात्विक होत असाल तर पूर्ण आयुष्य तुम्ही मांसाहार सोडलं ना तर आपले जीवन किती समृद्ध होईल बरं, आपल्या जीवनामध्ये किती चांगले विचार येतील बरं। पण आपण या गोष्टीचा कधी विचार करतो का? कधीही करत नाही। म्हणून आता हे श्रावण आहे ना, गुरुवारी येत आहे ना आणि आजचा गुरुवार आहे। म्हणून गुरुवार दिवशी पूर्ण आपण जी सेवा करणार आहोत ना ती दत्तगुरूंची सेवा करणार आहोत। बघा तुम्हाला रोजचा तुमचा रुटीन सर्वांना माहीत आहे। पहाटे उठून आंघोळ करायची, आंघोळ केल्यानंतर श्रावणाला बसायचं आणि श्रावणाला बसल्यानंतर बघा हा श्रावण गुरुवार आहे ना, या श्रावणाचा हा 1-1.5 महिना आहे ना, एवढं सुंदर वातावरण आणि तेजस्वी ब्रह्मालय वातावरण असतं ना। तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सर्वांनी उठलं पाहिजे। जो ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करेल ना त्याला याचं खूप फळ मिळणार आहे। बघा आता इथे कोणी नवीन असेल ना, त्यांना मंत्र मिळालेला नसेल, काही नसेल, त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही म्हणा। हा मंत्रसुद्धा आहे ना तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊ शकेल, एवढी या मंत्रामध्ये शक्ती आहे। म्हणून पहा शक्यतो आहे ना प्रत्येक साधू संतो शास्त्रो श्रावण महिन्यामध्ये सोमवार उपवास पकडायला सांगतो ना। सोमवार आता तुम्ही वारांमध्ये अजिबात अडकू नका, सर्व वार भगवंताचेच आहेत ना। जर तुम्ही वारांमध्ये अडकलात ना तर तुम्ही दुःखामध्ये अडकाल। म्हणून वारांमध्ये अजिबात अडकू नका। सोमवार गुरुवार एकच देवाची रूपं आहेत ना। म्हणून एक सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू की नक्की सोमवारी आपण या उपवास जर केला ना, हा महिनाभर आपण पूर्ण एक दिवस जर पाळला तर आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतील आज आपण पाहूया। पहा तुमच्याकडे 30-40 मिनिटे असतील ना तरच इथे थांबा, नाहीतर थांबू नका। कारण निरूपण अर्धवट जर ऐकलं ना तर ते पाप लागत असतं। म्हणून आपण नम्रतेने श्रवण करा। पहा एक लहानशा गावामध्ये
एक ब्राह्मण आपली पत्नी आणि 2 मुलींसोबत राहत होता. तो खूप गरीब होता. तो भीक मागून आपल्या उदरनिर्वाहाची करत असे. कसो बसो त्यानं आपल्या 2 मुलींचं लग्न लावून दिलं होतं. पण गरिबी अजून त्याच्या जीवनामध्ये होती. तिचा पाठलाग त्याचा सतत सोडत नव्हता. एके दिवशी त्या ब्राह्मणाची पत्नी ती आपल्या पतीला म्हणाली, महाराज, मला श्रावण महिन्यात माझ्या मुलीला आणि जावयाला जेवणासाठी बोलवायचं आहे, म्हणून कृपया आज जाऊन आणखी भिक्षा मागा. पत्नीचं बोलणं ऐकून तो सकाळी लवकर भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये जातो. त्यानं दुपारपर्यंत भिक्षा मागणं सुरू ठेवलं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीनं एक स्वादिष्ट जेवण तयार केलं. स्वयंपाक झाल्यावर ती काही कामासाठी स्वयंपाकघरातून बाहेर गेली. थोड्या वेळानं जेव्हा ब्राह्मण स्त्री परत आली ना, तेव्हा तिला दिसलं की तिच्या सगळ्या पोळ्या गायब झाल्या होत्या. टोपलीत फक्त एक लहान आणि एक मोठी पोळी शिल्लक होती. हे पाहून त्या ब्राह्मण स्त्रीला आश्चर्य वाटलं की सगळ्या पोळ्या कुठे गायब झाल्या. तेव्हा ती ब्राह्मण स्त्री ब्राह्मणाला म्हणाली, बघा, स्वयंपाकघरातून सगळ्या पोळ्या गायब झाल्या आहेत. आता आपण काय करायचं? मी माझ्या मुलीला आणि जावयाला जेवायला बोलावलं आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तेवढं शिल्लक आहे ना, तेवढं मुलीला आणि जावयाला जेवण दे आणि त्यांना पाठवून दे. आज आपण उपवाशी राहू. आपण दोघे पाणी पिऊ. थोड्या वेळानं ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मुलीला आणि जावयाला जेवण दे आणि त्यांना पाठवून दे. मी भगवान महादेवांच्या दर्शनासाठी काशीला तीर्थयात्रेला जात आहे. तू घराची काळजी घे. घरी ब्राह्मणाच्या पत्नीनं आपल्या मुलीला आणि जावयाला जेवण दिलं. त्याला जेवण दिल्यानंतर निरोप देण्यात आला. जेव्हा ब्राह्मण काशीला पोचला तेव्हा त्यानं पाहिलं अनेक लोक ताटं आणि वाट्या बनवत होते. ब्राह्मणानं त्यांना विचारलं, तुम्ही एवढी सगळी ताटं आणि वाट्या कोणासाठी बनवत आहात? तेव्हा ते म्हणाले, श्रावण महिन्यात काशी मंदिरात मेजवानी असते. ही ताटं आणि वाट्या त्या जागेसाठी बनवल्या जात आहेत. मग तो ब्राह्मण खाली बसला आणि ताटं आणि वाट्या बनवू लागला. त्या बनवल्यानंतर तो अन्नवाटप केंद्रावर पोचला. त्यानं प्रथम देवतेचं दर्शन घेतलं. मग तो अन्नवाटप केंद्रावर जेवायला गेला. आता त्या ब्राह्मणाचं 2 ताटं मागवली. त्यानं एका ताटातील जेवण स्वतः खाल्लं आणि दुसऱ्या ताटातील जेवण एका भांड्यामध्ये भरून, हे भांडं माझ्या बायकोसाठी आहे असं म्हणत गावाकडे जाणाऱ्या एका स्त्रीला दिलं. ती स्त्री रोज गावातून दूध आणून काशीला विकायची. ती स्त्री ब्राह्मणाला म्हणाली, मी हे भांडं तुमच्या पत्नीला नक्कीच देईल. मग त्या स्त्रीनं ते भांडं डोक्यावर ठेवलं आणि गावाच्या दिशेने निघाली. गावाकडे जात असताना अर्ध्या वाटेत ते भांडं जड झालं. मग ते भांडं जड झालेलं पाहून त्या स्त्रीला खूप आश्चर्य वाटलं. जेव्हा ते भांडं डोक्यावर ठेवलं होतं तेव्हा ते खूप हलकं होतं. ते अचानक जड झालं कसं? त्या स्त्रीनं ते भांडं डोक्यावरून खाली उतरवलं आणि त्यात हात घालण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हात त्यात अडकला. तेव्हा ती स्त्री आणखी घाबरली आणि म्हणाली, हे देवा, ही एका ब्राह्मणाची देणगी आहे. ती स्त्री म्हणू लागली, हे देवा, ब्राह्मणाची देणगी ब्राह्मणाच्याच घरी जाओ. असं म्हणून ती स्त्री घरी पोचल्यावर ती स्त्री ते भांडं आपल्या सासूला देत म्हणाली, आई, आता रात्र झाली आहे. हे एका ब्राह्मण स्त्रीचं भांडं आहे. मला ते तिला सकाळी द्यायचं आहे. त्या स्त्रीच्या सासूला मोह आवरला नाही. तिनं ते भांडं उघडलं आणि पाहिलं की हिरे आणि पाचूंनी भरलेलं होतं. तिच्या मनामध्ये लोभ भरून आला. ती विचार करू लागली, मी हे भांडं माझ्यासोबत ठेवील, मला ठेवील. हिरे आणि मोत्यांनी भरलेले आहेत. मी या गव्हाणं दुसरे भांडे भरेल. मी ते ब्राह्मणाच्या स्त्रीच्या घरी पोचवून देईल.
कोणाला कळणार सुद्धा नाही. मग सासूबाई एक भांडं घेऊन ते गव्हाणं भरण्यासाठी आपल्या कोठारामध्ये गेल्या. त्यांनी भांडं उघडताच त्यातून किडे बाहेर येऊ लागले. सासूबाई खूप घाबरल्या. त्या म्हणाल्या, ब्राह्मणाला दिलेली ती भेट ब्राह्मणाच्या घरी जाऊ दे, आपण गहू पुन्हा गहू. तिने असंच म्हणताच तिचा पुन्हा तो गावात बदलला. सासूने सकाळी त्या ब्राह्मण स्त्रीला बोलावून तिचं भांडं तिच्या हातामध्ये दिलं. ब्राह्मण स्त्रीने तर भांडं घेतलं आणि घरी गेली. जेव्हा तिनं ते उघडलं तेव्हा त्यातून हिरे आणि मोती बाहेर येऊ लागले. हे पाहून ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला. आता तिनं धार्मिक विधी करण्यास सुरुवात केली. तिनं पूजा हवन केलं, मेजवानी आयोजित केल्या. आता ब्राह्मण स्त्रीनं धार्मिक कार्य करण्यास सुरुवात केली. तिनं गावात विहिरी, तलाव, धर्मशाळा उघडल्या. ती ब्राह्मण स्त्री धार्मिक कार्य करू लागली. दरम्यान तो ब्राह्मण महादेवाच्या दर्शनासाठी प्रवासाला निघाला. त्याचा प्रवास चालू असताना त्याला महादेव एका भिक्षूच्या वेशामध्ये तिथे उभे असलेले दिसले. भिक्षूच्या वेशात असलेल्या महादेवांना त्या ब्राह्मणाची परीक्षा घ्यायची होती. महादेवांनी विचारलं, हे ब्राह्मणा, तू कुठे चालला आहेस? ब्राह्मणाने उत्तर दिलं, मी अमरनाथ गुहेत महादेवांना भेटायला जात आहे. मी त्यांचं दर्शन घेणार आहे. तेव्हा संतांच्या वेशात असलेल्या महादेवानं म्हटलं, जर तो महादेवाचा खरा भक्त असशील तर या अग्नीत उडी मार. हे ऐकून तो ब्राह्मण अग्नीत उडी मारायला तयार झाला. तेव्हा महादेव म्हणाले, अरे नाही, या अग्नीत नाही, तू या विहिरीमध्ये उडी मार. आता महादेवाचं ऐकून तो ब्राह्मण विहिरीत उड्या मारू लागला. तेव्हा महादेवाच्या वेशात असलेल्या संतांना म्हटलं, अरे नाही, विहिरीत नाही, तू या भदभुजाच्या नरकात उडी मार. तुझं शिर मला दे. ब्राह्मण साधू बाबांचे शब्द ऐकून तो भदभुजांच्या भट्टीला आपलं शिर अर्पण करू लागला. तेव्हा ऋषीचं रूप धारण करून महादेव म्हणाले, नाही ब्राह्मण, या तलवारीनं तुझी मान काप. ब्राह्मणानं तलवार घेतली आणि तो त्याची मान कापू लागला. तेव्हा ऋषींचं रूप धारण करून भगवान शिवानं त्यांच्या हातातून तलवार घेतली आणि म्हणाले, तू खरोखरच भगवान शिवाचा महान भक्त आहेस. ठीक आहे, माझ्या आश्रमात माझ्यासोबत राहा. त्यानंतर तो ब्राह्मण साधू बाबांसोबत त्यांच्या आश्रमामध्ये गेला. पहा, इथे तुमच्या लक्षात आहे ना, आपण श्रावण महिन्यातील सोमवाराबद्दल पाहत आहोत की नक्की श्रावण महिन्यातील सोमवाराचा उपवास केल्यानं आपल्या जीवनामध्ये काय फळ मिळतं, गुरुवारचा उपवास केल्यानं काय फळ मिळतं, ते आज आपण पाहत आहोत. पहा, साधूचं रूप घेऊन महादेवानं त्या ब्राह्मणाला पीठ, डाळ, तांदूळ आणि इतर काही साहित्य दिलं आणि जेवण बनण्याची सूचना केली. ब्राह्मणानं प्रथम चूळ पेटवली, त्यावर खिचडी ठेवली. मग त्यानं पीठ मळायला सुरुवात केली. जसजशी खिचडी उकळू लागली तसं त्यातून पाणी गळू लागलं. पाणी का गळत आहे हे त्या ब्राह्मणाला समजत नव्हतं. सांडलेल्या पाण्याचं काय करायचं? ब्राह्मणाने ते पाणी प्यायलं, ज्यामुळे त्याचं तोंड भाजलं. ब्राह्मणाने यापूर्वी कधीही पोळी आणि भाजी बनवली नव्हती. त्यामुळं काही पोळ्या करपल्या तर काही चांगल्या झाल्या आणि मग त्यानं आमटी बनवली. पोळी आणि भाजी बनवल्यानंतर ब्राह्मणानं त्या एका ताटात ठेवून साधूबाबांकडे नेल्या आणि म्हणाला, हे साधू महाराज, कृपया आपलं भोजन करा. महादेव म्हणाले, ब्राह्मणा, तू हे अन्न अशुद्ध केलं आहेस म्हणून मी ते खाणार नाही. तेव्हा ब्राह्मणानं विचारलं, आता हे सर्व अन्न कोण खाणार? संतांचं रूप धारण करून महादेव म्हणाले, येथून अनेक प्रवासी जाणार आहेत, तू हे अन्न त्यांना खाऊ घाल. ब्राह्मणाने सर्व प्रवाशांना खाऊ घातलं, पण अन्न कधी संपलं नाही. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की हे बाबा दुसरे तिसरे कोणी नसून
हे स्वतः भगवान महादेव आहेत. तो ब्राह्मण त्या ऋषीच्या चरणी लीन झाला आणि म्हणाला, हे भगवान मला दर्शन द्या. तेव्हा ऋषींचं रूप धारण करून महादेव त्या ब्राह्मणापुढे प्रकट झाले. तो ब्राह्मण म्हणाला, हे भगवान आता मला अमरनाथ गुहेती दर्शन द्या. परमेश्वर म्हणाला, पुत्रा मी जिथे उभा आहे ना ती जागा अमरनाथ गुहा आहे. याबद्दल तुझ्या मनामध्ये कोणतीही शंका नसावी. तुझ्याकडे जे काही वरदान असेल ते माग, मला ते तुला द्यायचं आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे भगवान तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्वव्यापी आहात. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. मी खूप गरीब आहे. मी रोज भिक्षा मागतो, पण तरीही मी आणि माझी पत्नी पोटभर जेवू शकत नाही. मी खूप गरीब आहे. हे भगवान कृपया माझं दारिद्र्य दूर करा. तेव्हा भगवान शिव त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे पुत्रा तू श्रावण महिनाभर स्नान कर आणि महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी उपवास कर. असं केल्यानं तुमची सर्व गरिबी दूर होऊन जाईल. भगवान शिवानं ब्राह्मणाला एक टोपली दिली आणि म्हणाले, पुत्रा ही टोपली तुझ्याबरोबर घेऊन जा. तू जे काही मागशील ते यात तयार होईल. हे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला आणि त्यानं ती टोपली घेतली. तो घराकडे निघाला. वाटेत त्याला एक तलाव दिसला. तो ब्राह्मण पाणी आणायला तलावाजवळ गेला. पाणी पिण्यासाठी त्याने जसा हात तलावात बुडवला तसं त्याच्या हातात एक बेळपात्र आलं. ते बेळपात्र पाहून ब्राह्मणाला श्रावण महिन्यातील सोमवारची आठवण झाली. तो दिवस श्रावण महिन्याचा पहिला सोमवार होता. तिथे बसून त्याने मातीपासून अंगठ्याच्या आकाराचं एक शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा सुरू केली. मग तो विचार करू लागला, श्रावण महिन्याची गोष्ट मी कोणाला सांगू? तो आजूबाजूला पाहू लागला. तेव्हा त्याला शेतात काम करणारा एक शेतकरी दिसला. तो ब्राह्मण त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, भाऊ मी श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करत आहे. तुम्ही माझी गोष्ट ऐकाल का? तेव्हा शेतकरी म्हणाला, भाऊ तुमची गोष्ट ऐकेपर्यंत मी माझ्या शेताचा बराचसा भाग नांगरून ठेवलेला असेल किंवा माझ्या पिकांवर बरेच काम केलेलं असेल. जा आणि तुझी गोष्ट दुसऱ्या कोणाला तरी सांग. या ऐकून ब्राह्मण दुःखी झाला आणि मागे फिरला. ब्राह्मण पुढे चालत असताना शेतकऱ्याच्या शेतात आग लागली. आता शेतकऱ्याच्या लक्षात आलं की ब्राह्मणाची गोष्ट न ऐकल्यामुळं हे सर्व घडलेलं होतं. शेतकरी लगेच ब्राह्मणाकडे धावत गेला आणि म्हणाला, भाऊ मला तुमच्या श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट ऐकायची आहे. मग तो ब्राह्मण खाली बसला आणि त्यानं शेतकऱ्याला श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट सांगितली. गोष्ट संपतात शेतकऱ्याच्या शेतातील आग पूर्णपणे विझली. त्याचं पीक सुरक्षित राहिलं. त्यानंतर तो ब्राह्मण आपल्या घराच्या वाटेनं पुढे निघाला. श्रावण महिन्याचा दुसरा गुरुवार आला होता. तेव्हा त्यानं पुन्हा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी गोष्ट सांगितली. त्यानं गुरुवारी उपवास करायचं ठरवलं. प्रथम तो स्नान करण्यासाठी तलावावर गेला. स्नान झाल्यावर त्यानं मातीच्या अंगठ्या एवढं शिवलिंग बनवून त्यांची पूजा केली. पूजेनंतर त्यांची गोष्ट ऐकायला तिथे कोणीही नव्हतं. तेव्हा त्या ब्राह्मणाची नजर मेंढ्या आणि बकऱ्या चरणाऱ्या एका मेंढपाळावर पडली. त्यानं त्या मेंढपाळाला पाहिलं. मग तो ब्राह्मण त्या मेंढपाळाकडे गेला आणि म्हणाला, अरे दादा, आज मी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारचा उपवास करत आहे. माझ्या श्रावण महिन्यातील उपवासाशी संबंधित महादेवाची कथा तुम्ही ऐकाल का? दादा माझ्या गुरुवारच्या आणि सोमवारच्या उपवासाची कथा ऐका. ब्राह्मणाचं बोलणं ऐकून मेंढपाळानं नकार दिला. तो म्हणाला की तो कथा ऐकणार नाही. यामुळं ब्राह्मणाला खूप दुःख झालं. तो मागे फिरला. ब्राह्मण मागे फिरताच मेंढपाळाच्या सर्व बकऱ्या बेशुद्ध पडल्या. हे पाहून मेंढपाळ घाबरला. तो
तो घाबरून ब्राह्मणाकडे धावत गेला आणि म्हणाला, भाऊ, मला तुमची श्रावण महिन्यातील गोष्ट ऐकायची आहे. तो ब्राह्मण तिथे बसला आणि त्यानं मेंढपाळाला श्रावण महिन्यातील गुरुवारची एक गोष्ट सांगितली. गोष्ट संपतात मेंढपाळाच्या बकऱ्या उठून चोरू लागल्या. त्यानंतर ब्राह्मण घरी परतला. त्यानंतर तो ब्राह्मण घराकडे परत चालू लागला. चालता चालता एका गावामध्ये आला. त्या गावात ब्राह्मणाच्या दोन्ही मुली विवाहित होत्या. दोन्ही मुली, त्या ब्राह्मणाच्या दोन्ही मुलींचे सासरचे लोक त्याच्या गावात राहत होते ना. त्या ब्राह्मणाला 2 मुली होत्या. मोठी मुलगी एका श्रीमंत घरात मोलकरीण होती, तर धाकटी मुलगी लग्न करून एका गरीब घरामध्ये आली होती. तो ब्राह्मण आधी आपल्या श्रीमंत मुलीकडे गेला आणि तिला म्हणाला, मुली, आज श्रावण महिन्याचा 3रा सोमवार आहे. कृपया माझी गोष्ट ऐक. पण श्रीमंत मुलीने वडिलांची गोष्ट ऐकण्यास नकार दिला आणि म्हणाली, बाबा, तुमची गोष्ट ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. हे ऐकून ब्राह्मणाला खूप दुःख झालं आणि तो आपल्या दुसऱ्या गरीब धाकट्या मुलीच्या घरी गेला. जेव्हा ब्राह्मण धाकट्या मुलीच्या घरी पोचला तेव्हा ती दारात उभी होती. तिनं आपल्या वडिलांना थोरल्या मुलीचं घर सोडताना पाहिलं होतं. आता जेव्हा ब्राह्मण थोरल्या मुलीचं घर सोडून गेला तेव्हा तिच्या घरात आग लागली आणि चोरांनी घरातील सर्व संपत्ती चोरून नेली. जेव्हा ब्राह्मणाला हे कळालं तेव्हा तो खूप दुःखी झाला. येथे ब्राह्मण आपल्या धाकट्या मुलीला म्हणाला, मुली, आज श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी माझा उपवास आहे. तू माझी गोष्ट ऐक. धाकटी मुलगी वडिलांना भेटून तिला खूप आनंद झाला. त्यांनी आदरानं तिचं स्वागत केलं. ती म्हणाली, बाबा, मी पूजेचं साहित्य आणते. जेव्हा धाकटी मुलगी पूजेचं साहित्य घेऊन आली तेव्हा तो ब्राह्मण तिथे बसून शिवलिंगाची पूजा करू लागला आणि तिला श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट सांगू लागला. गोष्ट संपतात तिचं घर अन्न आणि संपत्तीने भरून गेलं. धाकट्या मुलीनं तिच्या वडिलांना रहस्य विचारलं. ब्राह्मणानं आपल्या धाकट्या मुलीला सांगितलं, मुली, श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाची गोष्ट ऐकल्यामुळं हे सर्व पुण्य मिळालं आहे. त्यानंतर ब्राह्मण घराकडे निघाला. तेव्हा तो पोचला तेव्हा त्याचं घर हिरव्यागार बागांनी भरलेलं होतं. आता 4था सोमवार आला होता. ब्राह्मणानं श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी गावासाठी मेजवानी आयोजित केली. त्यानं संपूर्ण गावाला जेवायला बोलावलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, त्यानं बटोईला जेवण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर ब्राह्मणाने आपल्या पत्नीला बटोईची संपूर्ण कहाणी सांगितली. मग तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी तलावाकडे गेले. त्यांनी अंगठ्याच्या आकाराचं एक शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. घरी परतल्यावर ब्राह्मण आणि बटोईकडे विविध पदार्थ मागितले, जेणेकरून तो संपूर्ण गावाला नैवेद्य वाटू शकेल. आता बटोई म्हणजे भगवंताने जी दिलेली टोपली होती ना, तिला बटोई म्हणतात. पहा, संपूर्ण गावानं त्या अन्नाचा आस्वाद घेतला. नैवेद्य इतके स्वादिष्ट होतं ना की सर्वजण त्यांची प्रशंसा करतच निघाले. मग त्या ब्राह्मणानं आपल्या गावाच्या राजासाठी प्रसाद पाठवला. राजानं यापूर्वी इतका स्वादिष्ट प्रसाद कधीच खाल्ला नव्हता. जेव्हा त्यानं एक कारण विचारलं तेव्हा सैनिक म्हणाले, महाराज, त्या ब्राह्मणाकडे एक भांडं आहे, ज्यात तुम्ही मागितलेली कोणतीही गोष्ट बनू शकते, म्हणजे ती टोपली. राजा म्हणाला, असं भांडं माझ्या महालामध्ये असायला हवं. त्या ब्राह्मणाला त्याचा काही उपयोग आहे. मग राजानं आपल्या सैनिकांना आज्ञा दिली. मग सर्व सैनिक ब्राह्मणाकडे गेले आणि त्याच्याकडे ती टोपली घेऊन निघून गेले. तो बिचारा ब्राह्मण असह्य झाला. तो रडू लागला. टोपली मिळाल्यानं राजाला खूप आनंद झाला. तो मनातल्या मनामध्ये म्हणाला, आता मी संपूर्ण शहराला जेवण देईल. दुसऱ्या दिवशी राजानं संपूर्ण शहराला जेवणासाठी आमंत्रित केलं. राजानं टोपलीकडून पदार्थ मागितलं.
पण टोपलीच्या पोटातले अन्न पुरेसं नव्हतं. हे पाहून राजा संतापला आणि त्यानं ब्राह्मणाला अटक करण्याचा आदेश दिला. जेव्हा सैनिक त्याला अटक करण्यासाठी ब्राह्मणाच्या घरी गेले तेव्हा तो ब्राह्मण आधीच पळून गेला होता. त्याला माहीत होतं की टोपलीतील अन्न शिजलेलं नसेल आणि राजाला हे नक्कीच कळेल व त्याला शिक्षा करेल. म्हणून तो ब्राह्मण जंगलात जाऊन लपला. जंगलात गेल्यावर त्या ब्राह्मणाला भगवान शिवाचं स्मरण झालं. त्यानं विचार करायला सुरुवात केली, मी महादेवांना भेटून मदत मागितली पाहिजे. अशा प्रकारे तो ब्राह्मण महादेवांना शोधायला निघाला. पुढे जात असताना त्याला वाटेमध्ये एक नदी दिसली. त्या नदीत ब्राह्मणाला विचारलं, हे बंधू, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मणानं नदीला सांगितलं, मी महादेवाजींकडे जात आहे. मी त्यांना भेटून माझ्या समस्येवर उपाय मागेल. तेव्हा नदी म्हणाली, जर तू महादेवाला भेटलास तर तू माझ्या समस्येवरही उपाय विचारू शकतोस. ब्राह्मण म्हणाला, मी नक्कीच विचारेन, पण मला काय विचारायचं आहे? नदी म्हणाली, अरे भावा, माझ्या नदीचं पाणी कुणीही पित नाही. कोणताही सजीव प्राणी, पक्षी, माणूस कोणीच माझ्या नदीचं पाणी पित नाही. जर चुकून कोणी माझ्या नदीचं पाणी प्यायलंच ना तर तो लगेच मरतो. मी अशी कोणती पापं केली आहेत की मला अशी शिक्षा व्हावी? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी महादेवाला नक्कीच विचारील. मग तो ब्राह्मण पुढे चालू लागला, पण त्याला आंब्याचं झाड सापडलं. तिथे अनेक कडू आणि तुरट आंबे होते. झाडा ब्राह्मणाला म्हणालं, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मण म्हणाला की मी देवाला भेटायला जाणार. तेव्हा आंब्याचं झाड म्हणालं, जर तुला देव सापडला तर कृपया त्याला माझ्या दुःखांवर उपाय विचार. मग तो ब्राह्मण पुढे चालू लागला. चालता चालता त्याला डोक्यावर ओझ्याचं गाठोडं घेतलेली एक स्त्री भेटली. त्या स्त्रीनं ब्राह्मणाला विचारलं, हे बंधू, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मण म्हणाला, मी भगवान शिवायला भेटायला जात आहे आणि माझ्या समस्येवर उपाय विचारायला जात आहे. मग ती स्त्री म्हणाली, जर तुम्हाला देव सापडला तर कृपया त्याला माझ्या वेदनेवर उपाय विचारा. बघा दादा, माझ्या डोक्यावर एक मोठं ओझं आहे. या ओझ्याखाली मी चिरडली जात आहे. ही वेदना कशी कमी होईल हे तुम्ही देवाला विचारा. मग तो ब्राह्मण पुढे चालू लागला. चालता चालता त्याला एक घोडा दिसला. त्याच्या पाठीवर एक मोठा फोड होता. घोड्यानं ब्राह्मणाला विचारलं, दादा, तुम्ही कुठे जात आहात? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी माझ्या वेदना आणि दुःखांवर उपाय मागण्यासाठी भगवान शिवाला भेटायला जात आहे. मग तो म्हणाला, बंधू, जर तुम्ही भगवान शिवाकडे जात असाल तर माझ्या दुःखावरही उपाय विचारा. माझ्या पाठीवर एक फोड आहे, त्यामुळं मला खूप वेदना होतात आणि जर कोणी घोडेस्वार माझ्या पाठीवर बसला तर त्या वेदनेमुळं मी त्याला खाली फेकून देतो. मग तो व्यक्ती मला काठीने जोरामध्ये मारतो. जर तुम्हाला भगवान शिव सापडले तर कृपया माझ्या वेदनेवर इलाज विचारा. माझ्या पाठीवर मोठा फोड का आहे, तो कधी बरा होईल? ब्राह्मण म्हणाला, मी तुमच्या वेदनांवर नक्कीच इलाज शोधून काढेल. मग तो ब्राह्मण पुढे निघाला. जसा जसा तो पुढे गेला तशी त्याला एक गाय दिसली जी तिच्या स्वतःच्या जमिनीवर राहत होती. ती आपल्या हरवलेल्या वासरासाठी व्याकुळ झाली होती. गाय सुद्धा तो ब्राह्मणाला म्हणाला, हे बंधू, माझ्या दुःखावर ही उपाय शोधा. तुम्ही देवाला विचारा, माझे हरवलेलं वासरू मला कधी परत मिळेल? मी त्याच्या दुःखाने मरत आहे. ब्राह्मण गोमातेला म्हणाला, हे गोमाते, मी तुझ्या समस्येवर उपाय देवाकडे मागेल. ब्राह्मण आपल्या वाटेने पुढे निघाला. चालता चालता त्याला एक टेकडी जवळच्या बिळातून एक साप बाहेर येताना दिसला. तो अर्धा बिळाच्या आत आणि अर्धा बाहेर होता. सापानं ब्राह्मणाला विचारलं. तो म्हणाला, हे दादा, कुठे चालला आहात? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी भगवान महादेवांना भेटायला चाललो आहे. जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा माझ्या दुःखावर उपाय मागेल.
तेव्हा नाग म्हणाला, हे दादा, तू सुद्धा माझ्या दुःखावर उपाय त्यांच्याकडे माग. त्यांना विचार, मी एका खड्ड्यात अर्धा अडकलो, अर्धा आत आणि अर्धा बाहेर. माझी सुटका कधी होईल बरं? मी खूप म्हातारा आहे, मी 100 वर्षाचा आहे, मला मुक्ती हवी आहे. मी चालून सुद्धा शकत नाही, मी माझ्या बिळातून बाहेर पडू शकत नाही आणि स्वतः शिकारही करू शकत नाही. तेव्हा तो ब्राह्मण सापाला म्हणाला, हे नागदेवा, मी देवाकडे तुझ्या समस्येवर उपाय मागेल. मग तो ब्राह्मण पुढे निघून गेला. त्याला एक श्रीमंती व्यापारी भेटला. व्यापाऱ्यानं ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मणानं सर्व काही सांगितलं आणि तो व्यापारी म्हणाला, भाऊ, जर तुम्ही देवाला भेटलात ना, तर कृपया माझ्या समस्येवर उपाय विचारा. मी माझ्या घराचे छप्पर बांधून घेत आहे. जेव्हा जेव्हा मी ते बसवतो तेव्हा ते कोसळतं. माझं घर पूर्णच होत नाही आहे. माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे की माझं घर पूर्ण होत नाही? ब्राह्मण म्हणाला, मी तुमच्या समस्येवर उपाय नक्कीच महादेवाकडे मागेल. तो ब्राह्मण पुढे चालत राहिला आणि त्याला एक पिंपळाच्या झाडाखाली एक संत बसलेले दिसले. संतांनी ब्राह्मणाला विचारलं, दादा, तुम्ही कुठे चालला आहात? ब्राह्मणानं उत्तर दिलं, मी भगवंताला भेटायला चाललेलो आहे. मग भगवान त्यांच्यासमोर प्रकट झाले. तो ब्राह्मण भगवान शिवांच्या चरणी पडला आणि रडू लागला. तो म्हणाला, हे प्रभू, तुम्ही मला जे काही सांगितलं आहे, हे प्रभू, राजानं माझ्याकडून भेटवस्तू हिसकावून घेतली. चोरांनी माझ्या मुलीची सर्व संपत्ती चोरली. तिच्या घराला आग लागली आहे. हे देवा, माझं दुःख कमी कर. देव ब्राह्मणाला म्हणाला, पुत्रा, तू तुझ्या घरी परत जा. राजा स्वतः तुम्हाला ती टोपली परत करायला येईल, आपल्या चुकीबद्दल माफी मागेल आणि तुमच्या थोरल्या मुलीला श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट सांगा आणि सर्व काही ठीक होईल. मग त्या ब्राह्मणानं वाटेत भेटलेल्या सर्व दुःखी लोकांच्या दुःखांवर उपाय विचारला. सर्वप्रथम ब्राह्मणाने नदीबद्दल विचारलं. तेव्हा भगवान शिव म्हणाले, ती नदी मागील जन्मात वहिनी आणि मोठी वहिनी होती. त्या आपापसात भांडायच्या, त्यामुळे या जन्मात ती खारट नदी झाली. मला तू त्या नदीचं पाणी प्यावंस. त्या नदीचं पाणी अमृतासारखं गोड होईल. मग तो ब्राह्मण आंब्याच्या झाडावरच्या सडलेल्या आणि कडू आंब्याबद्दल विचारलं. तेव्हा देव म्हणाले, हे आंब्याचं झाडसुद्धा आपल्या मागील जन्माची फळं भोगत आहे. मागील जन्मात या आंब्याचं झाड एक श्रीमंत व्यापारी होतं. ते कोणालाही मदत करत नसे. म्हणूनच या जन्मामध्ये त्या आंब्याचं झाड झालं आणि त्याचं फळं कडू आणि तुरट आहे. बाळा, तू त्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून खा. त्या झाडावरचे सर्व आंबे साखरेसारखे गोळ्यांसारखे आहेत. त्या दोन्ही साखऱ्यांचं गोड होतील. मग ब्राह्मणानं त्या स्त्रीच्या समस्येवर उपाय विचारला. भगवान शिव म्हणाले, पुत्रा, ती स्त्रीसुद्धा तिच्या मागील जन्मातील कर्मांची फळं भोगत आहे. तिच्या मागील जन्मात तिनं स्वतः डिंकाची पोळी खाल्ली आणि आपल्या सासू ननंदेला थंड पोळी दिली. त्यामुळेच हे ओझे तिच्या डोक्यावर पडले आहे. पुत्रा, तू तिच्या गाठोडीला स्पर्श कर. तिचं ओझं आपोआप हलकं होऊन जाईल. मग ब्राह्मणाने घोड्याबद्दल विचारलं. भगवान शिव म्हणाले, पुत्रा, मागील जन्मात हा घोडा आपल्या मालकाला रणांगणात मारण्यासाठी सोडून पळून गेला. म्हणूनच त्याच्या पाठीवर एक फोड आहे. पुत्रा, त्या फोडाला स्पर्श कर आणि घोड्याला स्वार हो. सर्व काही ठीक होईल. नंतर सापाबद्दल विचारलं. तेव्हा भगवान शिव म्हणाले, हा साप मागील जन्मामध्ये जन्मला होता. तो त्याच्या पापांचं फळ भोगत आहे. मागील जन्म तो एक हिशोबनीस होता. तो लोकांना जमीन आणि दागिन्यांच्या बदल्यामध्ये पैसे उधार देत असे. अशा प्रकारे
त्यानं अनेक लोकांचे दागिने आणि जमीन बळकावली आहे. तो त्याची शिक्षा भोगत आहे. तुला मुला सापाला स्पर्श कर, तो लगेच मुक्त होईल. मग ब्राह्मणानं त्या श्रीमंत व्यापाऱ्याबद्दल विचारलं, जो वारंवार घर बांधत असे आणि त्याचं छप्पर टाकल्याबरोबरच कोसलत असे. मग भगवान शिव म्हणाले, पुत्रा, हे माणूस आपल्या मागील जन्मांचे परिणामी भोगत आहे. त्याच्या मागील जन्मात त्याला संपत्तीची कमतरता नव्हती. त्याला एक मुलगा आणि एक लहान भाऊ होता. त्याचा धाकटा भाऊ खूप गरीब होता. तिला एक मुलगी होती. तिचे लग्न लावण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. धाकट्या भावानं मोठ्या भावाला लग्नासाठी पैसे मागितले, पण या मोठ्या भावानं त्यानं आपल्या धाकट्या भावाच्या मुलीच्या लग्नाचा खर्च दिला नाही. तो त्या पापाचे परिणाम भोगत आहे. मुला, त्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांग की त्यानं एका गरीब मुलीचे लग्न लावून द्यावं आणि तिला भरघोस हुंडा द्यावा. आता इथे तुम्हाला सांगावंसं वाटतं, बघा, प्रत्येकानं हुंडा घेऊ नये, देऊ नये असं या कलियुगामध्ये म्हटलं जातं ना, आणि ते खरंसुद्धा आहे. पण ही जी माहिती सांगत आहे ना, ही त्या काळची आहे. जर बघा, आपण आता पुढे पाहूया. जर त्यानं असं केलं ना, तर त्याचं घर बांधलं जाईल आणि त्याचं छप्परही कधीही कोसळणार नाही. ब्राह्मणानं भगवान महादेवाला वंदन केलं आणि आनंदाने घराकडे निघाला. मग वाटेत भेटलेल्या प्रत्येक गरजू व्यक्तीला त्यानं मदत केली. अशा प्रकारे सर्वांचं दुःख दूर करून तो आपल्या गावाकडे निघाला. त्या रात्री महादेव त्या गावाच्या राजाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, हे राजा, सकाळ होताच तू ब्राह्मणाकडून घेतलेले पैसे परत कर, कारण ते पैसे मीच त्याला दिले होते आणि तो माझा परमभक्त आहे. तो दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये स्नान करतो आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार गुरुवार उपवास करतो. जर तू त्याचा वाटा परत केला नाहीस तर मी तुला नष्ट करीन. मी तुझे सर्व राज्य, सुख आणि समृद्धी नष्ट करेल. सकाळी राजानं आपल्या पत्नीला आपलं स्वप्न सांगितलं. राजाची राणी म्हणाली, आता ब्राह्मणाची तिजोरी परत कर. श्रावण महिन्यात स्नान केल्याचं आणि सोमवारी उपवास केल्याचं फळ त्याला मिळालं आहे ना. ही भगवान महादेवांची देणगी आहे. तुम्ही त्यांची ती तिजोरी परत करा. मग राजानं आपले सैन्य पाठवून त्याची तिजोरी परत केली. त्याला 100 सोन्याची नाणी दिली आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. पहा, अशा प्रकारे संपूर्ण श्रावण महिना निघून गेला. त्या ब्राह्मणानं संपूर्ण श्रावण महिनाभर स्नान केलं आणि 4 सोमवारी 4 गुरुवारी उपवास पाळले. आपले उपवास आणि स्नान पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यानं संपूर्ण गावाला जेवणासाठी आमंत्रित केलं. त्यानं आपल्या 2 मुली आणि जावयांना बोलावलं. त्यानंतर ब्राह्मणानं त्या ब्राह्मण स्त्रीला तिच्या 2 मुली आणि जावयांकडून भगवान शिवांची पूजा करून घेण्यास सांगितलं. त्यानंतर ब्राह्मणाने एका प्रवाशाकडून स्वादिष्ट पदार्थ घेतले आणि आपल्या मुली आणि जावयासह संपूर्ण गावाला भोजन दिलं व उदार दानधर्म केला. जेव्हा ब्राह्मणानं आपल्या मुलीला आणि जावयाला निरोप दिला तेव्हा त्यानं संपत्तीचे विपुक पीक दिलं. जेव्हा थोरडी मुलगी घरी परत आली तेव्हा आगीत जळालेलं सर्व वस्तू पुन्हा मूळ स्थितीत आल्या. चोरांनी चोरलेले पैसे सापडले. म्हणून हे भगवान श्री शंकर, हे भोलेनाथ, ज्याप्रमाणे तुम्ही ब्राह्मणाने ब्राह्मणीला श्रावण महिन्यात स्नान करण्याचं आणि सोमवार गुरुवार उपवास करण्याचं फळ दिलं, त्याचप्रमाणे हे निरूपण ऐकणाऱ्याला जसं तुम्ही ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तसं तुम्ही प्रत्येक या निरूपण ऐकणाऱ्याला परमभक्ताला आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद एवढा मोठा आहे ना की सर्वांची स्वप्न साकार होतील, सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आहे ना, दत्तभक्तांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे ना,
कारण श्रावण गुरुवारी सुरू होत आहे आणि हा गुरुवार आहे ना, आपल्या जीवनाचा मूळ उदय होणार आहे, आपल्या जीवनाची सुरुवात होणार आहे. म्हणून या गुरुवारी आपल्याला जेवढं काही चांगलं कार्य करता येईल ना, जेवढं दुसऱ्याला किती मदत करता येईल तेवढं आपण पाहिलं पाहिजे. आपल्या जीवनातला सर्व काही त्रास असेल, दुःख असेल, सर्व विसरा. कामावर गेले नाही तरी चालेल, पण या गुरुवारी आहे ना, आपल्या जीवनातलं सर्व नामस्मरण आहे ना, ते एकटं व्हायचं आहे. कधी एवढं नामस्मरण केलं नसेल तेवढं या गुरुवारी आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला गुरुचरित्र वाचायचं असेल तेही वाचा, कोणता अध्याय वाचायचा असेल तेही वाचा. म्हणजे हे गुरुतत्व आहे ना, शिव आणि दत्तात्रेयामध्ये काही फरक नाही. दत्तात्रेयाचेच अवतार शिव आहेत ना, शिवाचा अवतार दत्तात्रेय आहे ना. म्हणून एवढी ही ऊर्जा निर्माण झालेली आहे ना, या ऊर्जेचा लाभ घ्या आणि स्वतःचं कल्याण करून घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.